मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. निवडणुकीपूर्वी कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार हे बघणंही तितकंच रंजक असतं आणि अशातच यावेळी दादर माहीम भागातील वॉर्ड क्रमांक 192 ने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यानंतर ठाकरे गटाकडून ही जागा मनसेला देण्यात आली आहे, जेणेकरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कारण काय तर वॉर्ड क्रमांक 192 या एकाच जागेसाठी 4 प्रबळ दावेदार इच्छुक आहेत आणि म्हणूनच हा वॉर्ड आता मुंबईतला सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 4 तगडे उमेदवार असताना या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाची गोची होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा. तर वॉर्ड क्रमांक 192 मध्ये राजकीय भूकंप झालाय म्हणायला हरकत नाही, कारण मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यानंतर ठाकरे गटाकडून ही जागा मनसेला देण्यात आली आहे आणि म्हणूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या जागेसाठी आपले विश्वासू शिलेदार यशवंत किल्लेदार यांना या प्रभागातून रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. परिणामी दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे वॉर्ड क्रमांक 192 या एकाच जागेसाठी 4 प्रबळ दावेदार इच्छुक असल्याने हा वॉर्ड आता मुंबईतील सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरण्याची शक्यता आहे. आता मनसेकडून या जागेसाठी यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर होताच मनसेच्या सरचिटणीस आणि दादरमधील अनुभवी नेत्या स्नेहल जाधव यांनी थेट पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, जाधव कुटुंबाचा या वॉर्डवर गेल्या 20 वर्षांपासून प्रभाव आहे. 1992 ते 2007 या काळात स्नेहल जाधव स्वतः 3 वेळा इथे नगरसेविका होत्या. तर 2007 ते 2012 मध्ये त्यांचे पती श्रीधर जाधव हे निवडून आले होते. सलग 4 वेळा विजयी मिळवूनही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने पक्षात त्या नाराज झाल्या आहेत. तसेच याबद्दल साधी चर्चाही त्यांच्यासोबत कोणी केली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन थेट पतीसह आणि आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी जाहीर प्रवेश केला. एकीकडे एवढ्या मोठमोठ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही याच वॉर्डवरून पेच निर्माण झालाय. 2017च्या निवडणुकीत या प्रभागातून प्रीती पाटणकर निवडून आल्या होत्या. त्यामुळे या जागेवर त्यांचा नैसर्गिक दावा आहे. मात्र हा वॉर्ड युतीच्या गणितात मनसेकडे गेलाय. त्यामुळे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर आणि प्रीती पाटणकर कमालीचे नाराज असल्याचं समजतंय. बरं, मनसेच्या स्नेहल जाधव आणि त्यांचे पती श्रीधर जाधव तसेच ठाकरे सेनेचे प्रीती पाटणकर नंतर या त्रिकोणी संघर्षात कुणाल वाडेकर हे चौथे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या नाराजीची ही चर्चा सध्या दादरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाडेकर समर्थकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये. तरी यशवंत किल्लेदारांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेवटी काय, राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देऊन मनसेने आपली पहिली चाल खेळली आहे. मात्र आपल्याच लोकांची नाराजी आणि मित्र पक्षातील इच्छुकांचा बंड शमवणे हे किल्लेदारांसाठी कुठेतरी मोठं आव्हान असणार आहे. त्यात दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असल्यामुळे या प्रभागात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि मनसे विरुद्ध बंडखोर असा चौरंगी सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत ही जागा मुंबईतील सर्वात चर्चित आणि तीव्र स्पर्धेची ठरतीये. येत्या काळात आणखीन काय ट्विस्ट येतील हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.